नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक प्रयोग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत। तर काल परवा किंवा आता जे वातावरण चालू आहे बागेमध्ये आपल्या डाळिंबामध्ये की खूप गरमट होतंय, अंगाला आपल्या स्वतःच्या पण घाम येतोय। तर अशा परिस्थितीमध्ये ज्याही बागांच्या सेटिंग झालेल्या आहेत, तर अशा बागामध्ये काय होतंय की ज्या तेल्यासारखा रोग येण्याची खूप संभावना आहे। तर आम्ही ह्या ज्या बागेत आहे सध्या, तर या ठिकाणी तेल्याचं फळ आम्हाला सापडलंय। तर तेल्या या रोगाच्या आपल्याला एक नियंत्रणासाठी तर आपल्या काय फवारणी घेणं गरजेचं आहे। तर आपण पहिला फवारणी याच्यामध्ये घेऊ शकतो धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एस्कॉट। हे 250 ग्रॅम प्रति एकर किंवा 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला। हे घेताना आधी आपल्याला 1 तास 1 लिटर ताकामध्ये भिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाटा कंपनीचं ताकद हे बुरशीनाशक घेऊन याची फवारणी करायची आहे आपल्याला। तर याने पण चांगल्या प्रकारे आपल्याला तेल्या या रोगासाठी नियंत्रण होणार आहे। तसेच आपण दुसरी एक फवारणी घेऊ शकतो प्लांट आर्मोर, हे ग्रीन बे कंपनीचं आहे। तर हे प्रति 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये Z78 2 ग्रॅम प्रति लिटर आणि फिलग्रीन 2.5 ml प्रति लिटर घेऊन आपल्याला फवारणी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण या दोन्हीपैकी आलटून पलटून जर या 2 फवारण्या घेतल्या तर आपल्याला तेल्या रोगासाठी आपल्या नियंत्रण होणार आहे। तर आपण अवश्य या फवारण्यांचा वापर आपल्या बागेमध्ये करावा आणि होणाऱ्या परिणामाला आपण कसं नियंत्रण ठेवता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यावं। माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।